नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. अर्जुनला सायलीला भेटण्याची संधी मिळणार आहे आणि त्यावेळी नक्की काय होणार आहे, मधुभाऊ अर्जुनला कशा पद्धतीचं चॅलेंज देणार आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन, चैतन्य दोघंही आता कोर्टात जायला निघालेले असतात, कारण मधुभाऊंची केस असते. अचानक जोशी वकिलाने तारीख मागून घेतलेली असते आणि मग ते दोघंजण निघालेले असतात. परंतु कुसुमताई येते, कारण कुसुमताईने पाहिलेलं असतं की मधुभाऊंनी सायलीला घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे. म्हणजे सायली घरात आहे आणि तिने कोर्टात येऊ नये, तिची अर्जुनबरोबर भेट होऊ नये, कारण तो अर्जुन कोर्टात येणार हे मधुभाऊंना माहिती असतं. म्हणून मधुभाऊंनी ठरवलेलं असतं की सायलीने घरातच बसून राहायचं, सायलीने अजिबात बाहेर पडायचं नाही. म्हणून मधुभाऊंनी घराला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. ही गोष्ट अर्जुनला कळलेली असते. अर्जुनला खूप वाईट वाटतं. मग अर्जुन हा आता विचार करत असतो, पण कुसुमताईने मात्र घराची एक चावी आता चैतन्याकडे दिलेली असते आणि चैतन्याला सांगितलेलं असतं की ही चावी अर्जुन सरांना द्या, कारण मधुभाऊ इथं कोर्टात आहेत, कोर्टात वेळ लागणार आहे आणि त्याचबरोबर आज कोर्टाची तारीख आहे. तर अर्जुनला सांगा की तिथे सायलीकडे जाऊन तिच्याशी बोलून घ्यायला, कारण जोपर्यंत अर्जुन आणि सायली बोलणार नाहीत, भेटणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये जे गैरसमज झालेले आहेत सायलीला बरं वाटणार नाही, त्याचबरोबर अर्जुनलाही बरं वाटणार नाही. त्यासाठी अर्जुनने जाऊन सायलीला भेटणं गरजेचं आहे असं कुसुमने सांगितलेलं असतं. आणि मग चैतन्य ती जी चावी आहे ती अर्जुनला देतो आणि अर्जुनला सांगतो की तू जा, आत्ताच्या आत्ता सायली वहिनींना भेट, सायली वहिनी घरी एकट्या आहेत. अर्जुन म्हणत असतो, नाही चैतन्य, मी कोर्टात असणंही गरजेचं आहे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, इथले अपडेट्स घेण्यासाठी मी आहे, मी अपडेट्स घेईल, नक्की तो काय गोंधळ घालणार आहे ते आपल्याला सगळ्यांना मी तुला सांगेल. तू आत्ता सायली वहिनींशी भेटणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतंय की तू घरी जावं आणि सायली वहिनींशी भेटावं, सायली वहिनींशी बोलावं आणि तुमच्यात जे अंतर निर्माण झालेलं आहे ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा, असं अर्जुनला चैतन्य सांगत असतो. आणि मग कुसुमताईनेही तोच प्लॅन केलेला असतो, कारण संगीताने सांगितलेलं आहे की काही झालं तरी मी भाऊजींची परत समजूत घालेल, पण आधी तू मात्र एक गोष्ट कर की सायली आणि अर्जुनला एकत्र आण. जोपर्यंत ते दोघं एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यातला दुरावा कमी होणार नाही. त्यासाठी त्यांची भेट घडव, आपण प्रयत्न करत राहायचे. इकडे मी कादवेत आणि कला या दोघांना एकत्र आणण्यासाठी तेच करत आहे आणि तुलाही तेच करणं गरजेचं आहे. हे सगळं संगीताने कुसुमताईला सांगितलेलं असतं आणि त्यासाठी आता कुसुमताई सज्ज झालेली असते. अर्जुनला मात्र वाईट वाटत असतं, कारण सायली काही केले अर्जुनशी बोललेली नसते. त्याने एवढं प्रपोज केलेलं असतं, पण सायलीने तिच्या मनातली गोष्ट अर्जुनला बोलून दाखवलेली नसते किंवा अर्जुनला होकार दिलेला नसतो. अर्जुनला नकार होकार काहीही सांगितलेलं नसतं. त्यामुळं अर्जुनला वाईट वाटलेलं असतं. परंतु अर्जुनने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपण इकडे कुसुमताईंच्या घरी जायचं. चैतन्याने त्याला खूप फोर्स केलेला असतो. कुसुमताईनेही सांगितलेलं असतं, तू जा आणि आत्ताच्या आत्ता तिथे भेट, तरच हे सगळं व्यवस्थित होणार आहे. मग अर्जुन कुसुमताईंच्या घरी येतो. तिथं सायली आतमध्ये असते. अर्जुन लॉक उघडतो आणि आत येतो, कारण काहीही झालं तरी सायली ही अर्जुनची हक्काची बायको आहे आणि त्या दोघांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकणार नाही, कारण त्यांच्यामध्ये जे नातं आहे ते नवरा बायकोचं आहे. त्यामुळं त्याने त्याच्या बायकोला भेटणं काही गैर नाही. मग अर्जुन भेटायला आलेला असतो. अर्जुन सायलीला भेटतो आणि सायली मात्र रडत असते. सायली खूप रडत असते. अर्जुनही सायलीकडे पाहून रडत असतो. सायलीची अवस्थाही वाईट झालेली असते. सायलीबरोबर जे घडलेलं असतं, त्या अर्जुनला सोडून जेव्हापासून ती बाहेर पडलेली असते तेव्हापासून दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. दोघंही फक्त रडत असतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला कळतच नाही आहे तुमच्या मनात काय आहे, कारण मी माझ्या मनातलं प्रेम तुमच्याजवळ व्यक्त केलेलं आहे. मला माहिती आहे इतके दिवस तुम्ही त्याच गोष्टीची वाट बघत होता, पण आत्ता तुम्ही मला का रिप्लाय दिला नाही. सायली रडत असते. सायली म्हणत असते की मधुभाऊंनी माझ्याकडून वचन घेतलं आहे. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो, पण तुमचं उत्तर काय आहे, मला तुमचं उत्तर हवं आहे. तेव्हा सायली म्हणते, मीही या गोष्टीची खूप दिवसापासून वाट बघत होते आणि फायनली तो दिवस आलेला आहे, हे सायली अर्जुनला सांगते. अर्जुनलाही खूप छान वाटतं,
कारण मधुभाऊंनी तिला शपथ घातलेली होती म्हणून सायली तिथं काही बोलली नव्हती. आणि आता अर्जुनच्या जवळ अर्जुन समोर आल्यामुळं सायली व्यक्त होत असते. सायलीला वाईट वाटत असतं तरीही सायली तिच्या भावना अर्जुनच्या जवळ व्यक्त करत असते आणि दोघंही जाम खुश झालेले असतात. त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं. सायली अखेर अर्जुनच्या जवळ व्यक्त झालेली असते. तिच्या मनातलं प्रेम तिने अर्जुनच्या जवळ बोलून दाखवलेलं असतं आणि इकडे अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. कारण इकडे चैतन्य आणि कुसुमताईंनी खूप मोठी रिस्क घेतलेली असते आणि हा निर्णय घेतलेला असतो. सायलीला चावी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं, इकडे अर्जुनला घराची चावी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता जाऊन तो सायलीला भेटायचा आहे. सायलीला भेटल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही खुश झालेले असतात. मनापासून ते एकमेकांना भेटलेले असतात. एकमेकांबरोबर ते बोलत असतात, रडत असतात. त्यांना दोघांना खूप वाईट वाटलेलं असतं कारण ते इतके दिवस एकमेकांपासून दूर राहिलेले असतात. इतका वाईट प्रसंग त्यांच्यावरती आलेला असतो. या सगळ्या गोष्टींमुळंच अर्जुन आणि सायली दुःखी होते. ते आता कुसुमताईमुळं आणि चैतन्यमुळं सगळं शक्य झालेलं असतं. कुसुमताई आणि चैतन्याच्या प्रयत्नांनीच अर्जुन सायली एकत्र आलेले असतात आणि ते एकमेकांच्या समोर असतात, एकमेकांशी बोलत असतात. खरं तर अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यातला हा खरं तर आनंदाचा क्षण असतो. काहीही झालं तरीही आज देवीच्या कृपेने हे सगळं घडलेलं असतं. सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते, बोलत असते. परंतु आज मधुभाऊंची केस लवकर संपते. अर्जुनचा काही कॉन्टॅक्ट होत नाही आणि मधुभाऊ डायरेक्टली कुसुमताईला घेऊन निघालेले असतात. आणि इकडे कुसुमताईला मात्र धक्का बसतो कारण कुसुमताईला माहिती असतं की तिथे अर्जुन आणि सायली एकत्र आहेत. अर्जुन आणि सायली जर एकत्र असतील आणि मधुभाऊ जर तिथं पोहोचले तर खूप मोठा राडा होईल असं वाटत असतं. आणि मग अगदी जवळ पोचल्यानंतर अर्जुन फोन उचलतो कारण अर्जुनचा फोन सायलेंट असतो. अर्जुनला फोन करून सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो पण अर्जुनने फोन उचलला नसल्यामुळं अर्जुनपर्यंत ही बातमी पोहोचत नाही की मधुभाऊ घराकडे यायला लागलेले आहेत. अर्जुन मात्र तिथेच असतो आणि मधुभाऊ तेव्हा घरातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मधुभाऊंना कळतं की अर्जुन हा घरी आलेला होता. मधुभाऊंचा राग अनावर होतो आणि मग मधुभाऊ रागानेच निघालेले असतात. आता अर्जुनला मधुभाऊंचं मन जिंकायचं असतं. मग अर्जुनची तारेवरची कसरत असते. अर्जुनला काहीही करून मधुभाऊंसोबतही तेच पूर्वीचं नातं आहे, विश्वास आहे तो जिंकायचा असतो आणि त्यासाठी त्याला खूपच प्रयत्न करावे लागत असतात. इकडे अर्जुन प्रयत्न करत असतो पण मधुभाऊ मात्र ऐकायला तयार नसतात. मधुभाऊ म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता चालतं हो, तू मला माझ्या मुलीच्या जवळपासही नको आहे कारण माझ्या सायलीला तुझ्यामुळं हा सगळा त्रास सहन करावा लागलेला आहे. हे अर्जुनला ते बोलत असतात. चैतन्य तिथं असतो. मधुभाऊ मात्र अर्जुनला म्हणत असतात की तू पुन्हा माझ्या मुलीच्या आयुष्यातही यायचं नाही, आयुष्यात फिरकायचंही नाही, तुझी सावलीही मला माझ्या मुलीवर पडायला नको आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि अर्जुन म्हणत असतो की एक दिवस त्याच विश्वासाने तुम्हीच सायलीचा हात माझ्या हातात द्याल आणि सांगाल की तुम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आहात, म्हणजे तुम्हीच माझं लग्न सायलीसोबत लावून द्याल, तुम्हीच माझ्यासाठी हे सगळं कराल. हे अर्जुन बोलत असतो आणि त्याचबरोबर मधुभाऊंना म्हणतो की मला खात्री आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे पण आत्ता तू या घरातून चालता हो. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ प्लीज एकदा तुम्ही विचार करा ना, काय नक्की मिसेस सायली यांचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुला तिने सांगितलं आहे का. अर्जुन शांतच राहतो कारण ही गोष्ट जर इतक्या पटकन मधुभाऊंना सांगितली तर मधुभाऊ पुन्हा सायलीवरती चिडतील म्हणून अर्जुन शांतच झालेला असतो. त्यानंतर अर्जुनला मधुभाऊ म्हणतात ठीक आहे, मी तुला 1 महिन्याची मुदत देईल आणि त्या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये तू या सर्व गोष्टी करून दाखवायच्या आहेत. स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे की तू काय करू शकतोस. तरच मी समजेल की तू माझ्या सायलीसाठी योग्य आहेस का नाही. जर मी काही अटी घालणार आहे त्या अटी जर 1 महिन्यामध्ये तू मान्य केल्या तर नक्कीच मी तुझं लग्न सायलीशी लावून देईल. त्यावेळेस मी कोणाचाही विचार करणार नाही पण तुला ही अग्निपरीक्षा द्यावी लागेल. आता इकडे अर्जुनला अग्निपरीक्षा द्यावी लागत असते आणि आता त्यानंतर पुढे सायलीला अग्निपरीक्षा काय द्यावी लागणार हेही मोठं असतं कारण सुभेदारांच्या घरात सायलीचा सगळ्यांनीच तिथे सायलीला नकार दिलेला असतो, तिला नाकारलेलं असतं. पण आता या सगळ्यातून अर्जुन कसा मार्ग काढणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. नक्की मधुभाऊंच्या अटी कोणत्या असणार आहेत तेही आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.